morning, people. I hope you're having an amazing day. This is the Munchie Guy, and welcome back to my new video. And suppose you're new for the channel, I would suggest you go down and click the subscribe button, as I'll be posting more of the rolling as well as some scrumptious more content every week. So today I'm going to show you a traditional Koli dish, or you can say a traditional chicken dish, which is being cooked. I'll let you know in the upcoming videos. So until then, you enjoy this view. You people might be thinking, what am I doing here in the riverfront or नदीजवळ काय करायला आलो आहे. तर मग इथे आहे ना, आपण आजच्या डिशचं मेन इन्ग्रेडियंट ज्याला बोलतात भामरूट, ते असं म्हणजे एका टाईपचं हर्ब असतं ज्याच्यामुळे आपलं जे पोपटीला फ्रेग्रन्स येतं, त्याच्यासाठी आम्ही इथे आलो आहे. तर मग वळूया आपण आपल्या जंगलाच्या आतमध्ये, कारण की ते असं म्हणजे असं प्लांट आहे जे शोधायला लागतं, ते उगत नाही, ते ऑटोमॅटिकली असं जंगली झाड आहे. तर मग वळूया आपण जंगलामध्ये. So moving inside the jungle, or you can say the riverfront, to find the plant which is used to give the authentic fragrance, or you can say त्याचं जे पोपटीचा स्मेल असतं त्या द्यासाठी आम्ही भामरूट शोधत आहोत. तो असं म्हणजे ना नदीच्या किनारे किंवा मग आपला भाताची शेती होते तशा जागेवरती जास्त करून उगतो, आणि इथे आम्हाला थोडे थोडे असे दिसायला सुरुवात झाली आहे. पण मग हे बघा इथे साईड्सला पण आहेत. ह्याचं आता हे बघा, हे असं पूर्ण भरलेलं आहे. इट्स लाईक फुल ऑफ भामरूट. द स्पेशालिटी ऑफ द प्लांट इज लाईक द लीव्स, दिस आर बिट पॉइंटेड अँड द फ्रेग्रेन्स when you break them like this, the fragrance, it's like it will how I'll give you an example, like suppose the oa जो आपण वापरतो तो त्याच्यासारखा आहे. ओवा किंवा ओरेगॅनो, त्याचा मिक्सचर असं माइल्ड फ्लेवर येतो, आणि हा युजली आहे ना चिकनला टेस्ट देण्यासाठी वापरला जातो. And when you are going to plug the plant, see to that you plug the smaller ones, as they have more delicate flavors. See like this, it's like 1 feet, 1 फुटाचा असणारा असे आपल्याला बरेच तोडावे लागणार आहेत. तर मग जोपर्यंत आम्ही तोडत आहोत असे, तोपर्यंत भेटूया मग. तर मग आता फायनली आम्ही भामरूट जे बोलतात ते घेऊन आलो आहे, आणि दिस इज द क्वांटिटी यू विल नीड टू मेक 1 पॉट. एक मटका बनवण्यासाठी तुम्हाला एवढी तरी लागणार मिनिमम. ते असं असतं की म्हणजे लेयर असतात खाली भामरूट, मग चिकन वगैरे, ते आता प्रोसेस तर तुम्ही पुढे बघणारच आहात. तर मग आता वळूया आपल्या दुसऱ्या भाज्या वगैरे घेण्यासाठी. पोपटी बनवताना तुम्ही वेगवेगळ्या भाज्या जसं रताळा किंवा मकाही वापरू शकता, पण मग सर्वात मेन ह्या वालाच्या शेंगा असतात, ह्याच्यामध्ये असली फ्लेवर आहे. So coming to the making process, here we'll be starting with some chicken which has been rinsed, adding some salt and spices like Malwani masala, some turmeric, Everest chicken masala, Everest chicken tandoori masala, the most important condiment which is known as oa, half of a lemon or maybe even full according to your taste. This is a paste of some ginger, garlic, green chilies as well as coriander. याच्यामध्ये असं आलं लसूण आणि एकदम बारीकपणे वाटून घेतलेलं आहे. ओल्या खोबऱ्याची पेस्ट, next ingredient is fresh curd. You can also use hung curd as it will give you more creamy texture. 2 to 3 eggs according to your preferences, and that's it. Now we'll have to just mix the chicken so well that even if we keep it for half an hour or maybe an hour just to marinate.
finally, after adding up the spices, it's time to leave the chicken to be marinate for an hour or so. So until then, we'll be resting or start preparing the next step, which is wrapping the chicken into banana leaf. Coming to our assembly portion, we'll be starting off with the banana leaf at the bottom. हे केळ्याचं पण आम्ही याच्यासाठी टाकतोय कारण की ते करपलं नाही पाहिजे खालचं बेस. आणि मग हे आहे आपण जे दुपारी नदीवर जाऊन आणलेलं ते भामरूट, त्याला आम्ही बॉटमला ठेवतो कारण की तो जो मेन फ्लेअर असतो ना तो बॉटममधूनच येत असतो आणि तो जळण्यापासून पण वाचवतो चिकनला. हे आता जे पॅक केलेलं चिकन ते आतमध्ये जात आहे. अँड आफ्टर द चिकन इट्स टाईम आपण जे वालाचे शेंगा आणलेत ते टाकायचे आहेत. त्यांना आम्ही भिजवून घेतले आहेत, त्याच्याने ते त्यांचीच वाफ सोडून ते ऑटोमॅटिकली चिकन आणि हे स्वतः पण शिजतील त्यांच्याच वाफात. असं म्हणजे जे चिकनच्या गॅपमध्ये असतं ना तिथे शेंगा टाकायचे असतात आणि मग ते शेंगांना चव येण्यासाठी मीठ पूर्णपणे युजली खडा मीठ वापरला जातो, पण मग आता तो सध्या अवेलेबल नाही म्हणून आपण साधावाला मीठ वापरतो. द थिंग इज द रॉक सॉल्ट. इट गिव्स यू अ हिंट ऑफ माइल्ड सॉल्टीनेस. इट डजंट पेनिट्रेट टू दिस. यू विल फाइंड अ बिट ऑफ tiny salt pieces and we'll put some water for the steam. And final and the main thing, ओवा, जिसे अजवाइन भी बोला जाता है. इससे ऐसा मतलब वो जो चिकन का फ्लेवर आता है ना वो पूरा निखर के आ जाता है. एंड कमिंग बैक टू द चिकन, so the function of the pot is like it works as a pressure cooker. आणि मग शेवटची स्टेप, त्यांना वालांच्या शेंगाने एकदम गच्चपणे स्टफ करून ठेवायचं. अँड द फायनल लेयर विच इज egg. The eggs are raw. It will be cooked on the steam, but I don't think so they'll fit in here. आणि मग ही फायनल लेयर भामरूटची अजून एकदा. आणि मग ही आपली एकदम फायनल लेयर जी असते पॅकिंग करण्यासाठी. एक केळ्याचं पान ज्याच्याने आपण जी पुड्या बांधल्यात त्याच्यानेच आता आपण कवर करणार आहोत. इट फंक्शन्स ॲज अ लिड फॉर द पॉट and does not let the steam come out of the pot, and the chicken cooks so damn tasty. Once the pot has been sealed shut, it has been flipped upside down and kept under the coconut husk as well as some grass hay so that it has been cooked well. Otherwise तुम्ही चुलीवरही चढवू शकता.
मग अशा प्रकारे आपली पोपटी रेडी आहे फायनली. सो लेट इज बिगिन हॉगिंग ऑन टू द पोपटी. I'll just pick one packet. Oh, this is the chicken. I got some boneless pieces. Oh, it's hot. Until the chicken has been cooled down, I'll try this वालाचे शेंगा. हा ना, असं म्हणजे ह्याच्यामध्ये असं ओव्याचा पूर्ण फ्लेवर आला आहे आणि तो भांबरूट टाकला आहे ना, उसका ऐसा उसका ऐसा माइल्ड फ्रेग्रेंस है. द भांबरूट विच वी एडेड इट डज गिव इट अ माइल्ड फ्रेग्रेंस, but the main key ingredient is the ova or the ajwain we added. It gives it a hint of a what do we give herb flavor as well as the salt we added. Moving on to the chicken, it's at blazing hot. Dude, What is tasty? this has to be the next favorite thing of a chicken lover. It has like the spices added, they just blend into it. I wish I had some lemon to add in it, but it's like so amazing. We'll just hog on to this and meet you after finishing, and I'll give you the experience. So after this amazing meal, more than a meal, I would say it was an amazing experience to try once in a time, because this dish isn't available like the whole year. You need to basically come in the, or you can say you should basically get the ingredients just from the time of like from October, basically when the winter starts, to March, which is when the winter ends. So if you want to try this dish, you should visit the Konkan strip of the Maharashtra, where you will find these herbs growing in abundant, that too naturally. So if you want to try out this dish, better visit the Alibag, or you can say I know some places like Dapoli, or even the Malvan and the Konkan. It is like so amazing. You have to try out this dish once in a while. It's worth it. So I'll meet you in my next video. Until then, you keep eating, keep enjoying. Peace.